मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी शेपूच्या भाजीसोबत वांग्याचं भरीत बनवलेलं होतं. तर शेपू मला आवडते पण त्यांना आवडत नाही म्हणून मला वांग्याचं भरीत बनवावं लागलं. तर वांगं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला काप मारायचे, तेल लावायचं, गॅसवरती आलटून पलटून मस्त असं त्याला शेकून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत. शेकताना थोडासा गॅस खराब होईल पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून द्या. गॅसवर नंतर बंद करून घ्या आणि वांगे थंड होईपर्यंत साईडला काढून द्या. थंड झाल्यानंतर त्याला सोलून घ्यायचं आहे. त्याला किडकं वगैरे आहे का आतून चेक करून घ्या. नंतर स्मॅश करून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये 2 चम्मच तेल ॲड करा. लसण ठेचलेलं त्याच्यामध्ये ॲड करायचा, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, चांगला परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे, कांदा लसण मसाला, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि स्मॅश केलेलं वांगा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्या. कोथिंबीर टाका खूप सारी आणि 5 मिनिट झाकण लावून त्याला व्यवस्थित असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं मस्त वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. त्यासोबत मी बाजरीची भाकरी बनवली होती आणि शेपूची भाजी तर ऑलरेडीच होती. तर अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही पण बनवून खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सर्वांनी